नमस्कार. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ना, ज्याने खरंच लाखो लोकांचे आयुष्य बदललंय. डेल कार्नेगी यांचं हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. हे फक्त असं विचारांचं पुस्तक नाहीये, म्हणजे थिअरी नाहीये नुसती. कार्नेगीनी हजारो लोकांचे अनुभव घेतले, स्वतः प्रयोग केले आणि मग हे सगळं मांडलंय. अगदी. आणि हे पुस्तक इतकं महत्वाचं का आहे माहितीये? कारण कार्नेगी म्हणतात की आयुष्यातलं जे यश आहे ना, हं, त्यातलं फक्त 15% तुमच्या टेक्निकल ज्ञानावर अवलंबून असतं. फक्त 15%. हो. उरलेले 85% यश हे तुम्ही लोकांशी कसं वागता, त्यांना कसं समजून घेता, तुमची लीडरशिप क्वालिटीज यावर असतं. बापरे, 85%. हो. आणि आज आपण हेच बघणार आहोत की ही कला कशी साधायची, म्हणजे या स्रोतांच्या आधारे त्याची काही सूत्र समजून घेऊया. बरोबर. म्हणजे फक्त काय करायचं नाही, तर ते का आणि कसं करायचं हे बघूया. चला तर मग सुरुवात करूया. पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे टीका करणं टाळायचं. कार्नेगी म्हणतात, टीका करणं हे एकदम काय म्हणतात त्याला, निरुपयोगी आहे. आपल्याला वाटतं आपण सुधारतोय समोरच्याला, पण होतं काय की ते डिफेन्सिव्ह होतात, स्वतःला बरोबर ठरवायला बघतात. अगदी उलट परिणाम होतो त्याचा. आठवते का ती उदाहरण पुस्तकातलं टू गन क्राउली नावाचा गुन्हेगार? हो हो. त्याला सुद्धा वाटायचं की तो बरोबरच आहे, समाजाचं रक्षण करतोय. म्हणजे टीका पोहोचतच नाही म्हणायचं. पोचत नाही आणि धोकादायक पण ठरू शकते, कारण ती थेट माणसाच्या अहंकाराला म्हणजे इगोला धक्का लावते. आणि मग असा काही कडवटपणा येतो ना की तो वर्षानुवर्ष टिकतो. अब्राहम लिंकन यांचं उदाहरण घ्या ना. हो, ते पत्राचं ना. हो. गेटिसबर्गच्या लढाईनंतर जनरल मीडवर ते इतके चिडले होते, शत्रू सैन्य निसटून गेलं म्हणून. त्यांनी एकदम तिखट शब्दांत पत्र लिहिलं, अच्छा. पण पाठवलंच नाही. अरे, का? कारण त्यांना कळालं होतं की या टीकेने मीड आणखी दुखावला जाईल, त्याची काम करायची इच्छा कमी होईल आणि काहीच उपयोग होणार नाही. ते पत्र त्यांच्या मृत्यूनंतर सापडलं कागदपत्रांमध्ये. कमाल आहे. म्हणजे राग आवरला त्यांनी. हो. शिकण्यासारखं हेच आहे की रागाच्या भरात केलेली टीका संबंध कायमचे बिघडवू शकते. मग टीका नाही करायची तर काय करायचं? कार्नेगी काय सांगतात? प्रामाणिक आणि मनापासून कौतुक हा दुसरा मार्ग आहे. कौतुक. चार्ल्स शॉपचं उदाहरण आहे ना यात. ते जे मोठे मॅनेजर होते. हो, प्रचंड पगार होता त्यांचा त्या काळी. ते स्वतः काय म्हणतात की माझी सगळ्यात मोठी ताकद लोकांमध्ये उत्साह निर्माण करण्याची क्षमता आहे. आणि ते कसं करायचं? कौतुक आणि प्रोत्साहनाने. पण खरंच म्हणजे असं नुसतं कौतुक करून कामं होतात का? लोक गांभीर्यानं घेतात. इथे ना ते प्रामाणिक आणि मनापासून हे शब्द खूप महत्वाचे आहेत, नाहीतर ती चापलुसी वाटते. बरोबर. लोकांना ते लगेच कळतं. कार्नेगी कौतुकाची भूक यावर भर देतात. म्हणजे माणसाला जसं अन्न लागतं ना, हां, तसंच किंबहुना त्याहून जास्त आपण महत्वाचे आहोत ही भावना हवी असते. सेन्स ऑफ इम्पॉर्टन्स. अच्छा. आणि ते मानसशास्त्राचे प्रयोग पण आहेत ना B.F. स्किनरचे. हो हो. त्यांनी पण हेच दाखवलंय की पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणजे चांगल्या कामासाठी कौतुक करणं हे शिक्षेपेक्षा किंवा टीकेपेक्षा खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. म्हणजे लोकांची एक मानसिक गरज आपण पूर्ण करतो कौतुकाने. अगदी. आणि मग ते आपल्याकडे जास्त पॉझिटिव्हली बघायला लागतात. आणि ह्याच पॉझिटिव्हिटीचा एक दिसणारा भाग म्हणजे हसणं, स्माईल. हो. हे किती साधं वाटतं नाही का? पण कार्नेगी म्हणतात चेहऱ्यावरचे भाव कपड्यांपेक्षा जास्त महत्वाचे आहेत. चार्ल्स शॉप तर म्हणाले होते म्हणे त्यांचं हसणं $1,000,000 होतं. हा. असू शकतं की. खरंच एवढं महत्व आहे हसण्याला. आहे तर. सायन्स पण सांगतं आता की हसल्याने फक्त आपल्या मेंदूत नाही तर समोरच्या व्यक्तीमध्ये पण पॉझिटिव्ह केमिकल रिॲक्शन होते. अच्छा. हसणं संसर्गजन्य आहे म्हणतात ना तसं. ते विल्यम स्टेनहार्ट नावाच्या स्टॉक ब्रोकरचं उदाहरण आठवते. हो, न्यूयॉर्कचा. त्याचं लग्न आणि ऑफिस दोन्हीकडे प्रॉब्लेम्स होते. बरोबर. त्याने काय केलं? ठरवून आठवडाभर लोकांशी हसून बोलायला सुरुवात केली. बायकोशी, ऑफिसमध्ये, अगदी लिफ्टमनशी सुद्धा. आणि काय झालं? फरक पडला. घरातला तणाव कमी झाला, ऑफिसमध्ये लोक जास्त मदत करायला लागली आणि आर्थिक व्यवहार सुद्धा सुधारले. कमाल आहे. फक्त हसण्याने? का? कारण हसण्याने आपण नकळत एक मेसेज देतो, तुम्ही मला आवडता, तुम्हाला भेटून आनंद झाला. आणि हे ऐकायला, अनुभवायला कोणाला नाही आवडणार? खरंय. हे झालं आपल्या वागण्याबद्दल. पण आता इतरांना समजून घेण्याबद्दल काय? ते मासे पकडण्याचं उदाहरण मला खूप आवडलं. हा. स्ट्रॉबेरी आणि क्रीम विरुद्ध गांडूळ. हो, म्हणजे आपल्याला स्ट्रॉबेरी आवडते, पण माशाला गांडूळ आवडतो म्हणून आपण गळाला गांडूळ लावतो. बरोबर. म्हणजे लोकांना प्रभावित करायचं असेल तर त्यांच्या गरजांविषयी बोला, असं कार्नेगी म्हणतात. हे थोडं काय म्हणतात त्याला, मॅनिप्युलेटिव्ह नाही वाटत.
मॅनिप्युलेटिव्ह नाही, पण प्रॅक्टिकल म्हणता येईल. मुद्दा काय आहे की प्रत्येकजण स्वतःच्या विचारात, स्वतःच्या गरजांमध्ये अडकलेला असतो. आपल्याला जर त्यांच्यावर प्रभाव पाडायचा असेल तर त्यांच्या अँगलने विचार करावा लागेल. ते इमर्सनचं वासरू आठवतंय, हो, मुलगा आणि वडील दोघे उडत होते, पण ते हले ना. कारण ते स्वतःच्या इच्छेचा विचार करत होते. पण त्यांच्या मूळकर्णीने काय केलं? तिने विचार केला वासराला काय हवंय. कदाचित आईची ऊब. तिने फक्त आपलं बोट वासराच्या तोंडात घातलं आणि ते शांतपणे तिच्या मागे गोठ्यात गेलं. अरे वा. म्हणजे काय, दुसऱ्या व्यक्तीला काय हवंय हे समजून घेणं आणि त्याबद्दल बोलणं हाच संवाद साधण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे. म्हणजे फक्त त्यांच्या गरजांबद्दल बोलायचं नाही, तर त्यांच्यात खरी म्हणजे जेन्युइन रुची दाखवायला हवी. अगदी. हे कसं जमवायचं? म्हणजे थिओडोर रुझवेल्ट सारखे नेते खरंच कर्मचाऱ्यांची नावं लक्षात ठेवायचे. हो, ठेवायचे. कारण खरी रुची दाखवणं म्हणजे फक्त देखावा नाही. लोकांना लगेच कळतं की समोरचा खरंच इंटरेस्ट घेतोय की फक्त आपलं काम साधायला बघतोय. तो जादूगार हॉवर्ड थर्स्टन स्टेजवर जायच्या आधी काय म्हणायचा? माझे प्रेक्षक मला आवडतात. अच्छा, का असं? कारण त्याला माहीत होतं की जर मनात प्रेम, आदर असेल प्रेक्षकांसाठी तर ते त्याच्या परफॉर्मन्समधून दिसेल, लोकांपर्यंत पोहोचेल. बरोबर. आणि ते सीएम नॅफलचं उदाहरण तर एकदम परफेक्ट आहे. इंधन विकायचं होतं त्याला एका मोठ्या चेन स्टोअरला. हो, 10 वर्ष प्रयत्न करत होता तो. आणि जमलं नाही. मग कार्नेगींच्या सल्ल्याने काय केलं? त्या स्टोअरच्या प्रमुखाकडे गेला आणि म्हणाला, मला मदत हवी आहे एका चर्चेसाठी. इंधनाचा विषयच काढला नाही. अरे मग उलट त्या प्रमुखाला त्याच्या उद्योगाबद्दल, त्याच्या कल्पनांबद्दल विचारलं, त्याच्या अनुभवातून शिकायची इच्छा दाखवली. म्हणजे त्याच्या कामात रस दाखवला. बरोबर. पहिल्यांदाच कोणीतरी विक्रेता म्हणून नाही, तर माणूस म्हणून त्याच्या कामात इंटरेस्ट दाखवला होता. परिणाम, त्या प्रमुखाने स्वतःहून ऑर्डर दिली 2 तासात. अविश्वसनीय. म्हणजे खरी रुची दाखवणं किती पॉवरफुल आहे. हो ना. संबंध जोडण्याचं एक महत्वाचं साधन आहे ते. आणि याचबरोबर सहानुभूती, सिंपथी. कार्नेगी एक वाक्य देतात, तुम्ही जसे आहात तसे वाटण्यासाठी मी तुम्हाला दोष देत नाही. मी जर तुमच्या जागी असतो तर मलाही नक्कीच तुमच्यासारखंच वाटलं असतं. हे वाक्य तर जादुई वाटतं. जादुईच आहे ते एक प्रकारे. कारण ते काय करतं, समोरच्या व्यक्तीच्या भावनांना, त्याच्या दृष्टिकोनाला व्हॅलिडेशन देतं, मान्यता देतं. जगातले बहुतेक लोक सहानुभूतीसाठी भुकेलेले असतात, असं कार्नेगी म्हणतात. जेव्हा आपण वाद घालण्याऐवजी किंवा टीका करण्याऐवजी हे वाक्य म्हणतो तेव्हा आपण जणू त्यांच्या बाजूने उभे राहतो. अच्छा. मग तो ताण निवळतो, चर्चेला वाव मिळतो. तो इम्प्रेसारियो, सोल ह्युरोक. हो, तो कलाकारांना मॅनेज करायचा. अगदी चेलियापिनसारख्या मोठ्या पण हट्टी कलाकारांना सांभाळायचा. तो धमकी द्यायचा, ऐनवेळी कार्यक्रम रद्द करायची. बापरे. मग युरोप काय करायचा? तो कधीच विरोध करायचा नाही. उलट पूर्ण सहानुभूती दाखवायचा. म्हणायचं, हो, तुमचा घसा खराब असेल तर गाऊ नका, तुमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. अच्छा. आणि मग हळूच म्हणायचा, पण प्रेक्षक वाट पाहतायत. सहानुभूतीने सुरुवात केली की मग ह्युरोक त्यांच्याकडून काम करून घेऊ शकत होता. म्हणजे सहानुभूती हा पण एक महत्वाचा भाग झाला. आता जरा कम्युनिकेशन स्किल्सबद्दल बोलूया. पहिला नियम, वाद टाळा. अगदी. कार्नेगी म्हणतात, वादातून तुम्ही कधीच जिंकत नाही. का बरं? आपण लॉजिकली जिंकू शकतो ना. लॉजिकली जिंकलात तरी समोरच्याचं मन गमावता तुम्ही. बेन फ्रँकलिन सारख्या माणसाने सुद्धा हे अनुभवातून शिकून स्वतःला बदललं. हो, ते एकदम ठामपणे नाही बोलायचे नंतर. बरोबर. मला वाटतं सध्या तरी असं दिसतंय, असे शब्द वापरायला लागले. पण कधी कधी वाद टाळता येत नाही ना. वाद आणि चर्चा यातला फरक समजून घ्यायला हवा. कार्नेगी वाद टाळायला सांगतात, कारण वाद म्हणजे मी बरोबर तू चूक ही लढाई असते. इगोची लढाई. अगदी. त्याऐवजी चर्चेचा मार्ग धरावा. आणि समजा आपली चूक झालीच असेल तर ती लगेच स्पष्टपणे आणि उत्साहाने मान्य करावी. हे खूप महत्वाचं आहे. उत्साहाने. हो. चूक मान्य केल्याने समोरचा माणूस एकदम निशस्त्र होतो. कार्नेगींचा स्वतःचा अनुभव आहे ना तो पार्कमधला. हो. कुत्रा मोकळा सोडल्याबद्दल पोलिसांनी पकडलं होतं. तेव्हा त्यांनी वाद नाही घातला. लगेच म्हणाले, साहेब, माझी चूक झाली, कायद्याचं पालन करायला हवं होतं. मग काय झालं? पोलीस अधिकारी एकदम नरमले, समज देऊन सोडून दिलं. चूक मान्य करणं हे कमजोरी नाही, तर खरं तर ताकद आहे. बरोबर. आणि संवादाची सुरुवात ती नेहमी फ्रेंडली असावी हो ना. वुड्रो विल्सनचं वाक्य आहे ते, तुम्ही मुठी आवळून आलात तर माझ्याही मुठी आवळल्या जातील. हो. आणि रॉकफेलरनी पण ते संपावर गेलेल्या कामगारांशी खूप मैत्रीपूर्ण बोलून संप मिटवला होता. म्हणजे पहिला सूर खूप महत्वाचा आहे. नक्कीच. आणि त्यालाच होय होय तंत्राची जोड देता येते.
सॉक्रेटिस वापरायचे हे. म्हणजे संवादाच्या सुरुवातीला अशा गोष्टींवर बोला ज्यावर समोरची व्यक्ती हो म्हणेल. अच्छा. छोट्या छोट्या गोष्टींवर होय मिळवत गेलात की एक पॉझिटिव्ह माहोल तयार होतो. एकदा का व्यक्तीने नाही म्हटलं ना की मग ते बदलणं कठीण होतं. अगदी तिचा अहंकार आड येतो. म्हणून सुरुवातीलाच सहमतीचे मुद्दे शोधावेत. हे इंटरेस्टिंग आहे. आणि अजून एक सूत्र जे मला खूप आवडलं, समोरच्या व्यक्तीला जास्त बोलू द्या. बरोबर. आपल्याला वाटतं आपण जास्त बोलून प्रभाव पाडू, पण कार्नेगी उलट सांगतात. लोकांना स्वतःबद्दल बोलायला आवडतं. खूप आवडतं. आपण फक्त चांगले ऐकणारे बनायचे, प्रश्न विचारायचे, त्यांना प्रोत्साहन द्यायचं. ला रोशफुकोचं वाक्य आठवतंय. कोणतं? शत्रू हवे असतील तर मित्रांपेक्षा श्रेष्ठ बना, पण मित्र हवे असतील तर मित्रांना तुमच्यापेक्षा श्रेष्ठ बनू द्या. वाह, किती खरं आहे. आणि बोलताना अजून एक सोपी पण महत्वाची गोष्ट, नाव लक्षात ठेवणं. हो, जिम फार्लेचं उदाहरण, 50,000 लोकांची नावं लक्षात होती म्हणे. आणि याच कौशल्याने रूझवेल्टच्या प्रचारात त्यांना मदत केली. अँड्रू कार्नेगींनी पण त्यांच्या स्टील मिलला भागीदाराचं नाव दिलं, एडगर थॉम्सन स्टील वर्क्स. का? कारण माणसाला स्वतःचं नाव जगातल्या कुठल्याही शब्दापेक्षा जास्त गोड आणि महत्वाचं वाटतं. नाव लक्षात ठेवणं म्हणजे त्या व्यक्तीला आपण महत्त्व देतोय हे दाखवणं. बरोबर. कधीकधी कल्पना जास्त प्रभावी करण्यासाठी त्यांना थोडं नाट्यमय करावं लागतं असंही कार्नेगी म्हणतात. म्हणजे काय? म्हणजे थोडं ड्रॉमटाईज करणं. हो, जसं ते कॅश रजिस्टर विक्रेता जमिनीवर चिल्लर फेकून दाखवतो की किती नुकसान होत आहे. हे थोडं फिल्मी नाही वाटत, साठी हे उपयोगी ठरतं. आजच्या ॲड्स काय करतात? हो, ते पण आहे. ते कोल्ड क्रीमचं उदाहरण आठवा. विक्रेत्याने प्रतिस्पर्धेच्या 32 बरणे आणून ठेवल्या डेस्कवर अच्छा. आणि प्रयोग करून दाखवलं की त्यांचं उत्पादन का चांगलंय. नाट्यमयता म्हणजे फक्त दिखावा नाही, तर कल्पनांना जिवंत करणं. आणि आदेश देण्याऐवजी प्रश्न विचारणं, बरोबर. हे लीडरशिपसाठी महत्वाचं वाटतं. खूप महत्वाचं आहे. ओवेन डी यंग कधीच थेट आदेश द्यायचे नाहीत म्हणे. मग काय विचारायचे? ते विचारायचे, यावर विचार करू शकाल का? किंवा तुम्हाला काय वाटतं याबद्दल? याने काय होतं? 2 गोष्टी. एक म्हणजे लोकांना वाटतं की निर्णय घेण्यात आपला सहभाग आहे. हां, ओनरशिप वाटते. अगदी. आणि दुसरं म्हणजे त्यांचा स्वाभिमान जपला जातो. थेट आदेश कधीकधी अपमानकारक वाटू शकतो. प्रश्न विचारला की आपण त्यांच्या अनुभवाचा आदर करतोय असं वाटतं. बरोबर. यामुळे सहकार्य वाढतं. नक्कीच. आता शेवटचा भाग जो खरंच खूप महत्वाचा आहे, लोकांना न दुखवता बदल कसा घडायचा, म्हणजे लीडरशिप. सुरुवात नेहमी कौतुकाने करावी, हे परत आलं. हो, लिंकनने जनरल हुकरला पत्र लिहिताना आधी त्याच्या चांगल्या गुणांबद्दल लिहिलं. पण हे फक्त असं मस्का मारल्यासारखं नाही का? हाच प्रश्न मलाही पडला होता. नाही, जर ते कौतुक प्रामाणिक असेल तर नाही. सुरुवात पॉझिटिव्ह झाली की समोरचा टीका ऐकायला तयार होतो. पण इथे एक छोटी ट्रिक आहे. काय? कौतुकानंतर पण, बट वापरून टीका नाही करायची. कारण तो पण सगळं कौतुक पुसून टाकतो. अच्छा, मग काय वापरायचं? अँड वापरायचा. उदाहरणार्थ, जॉनी, तुझी गणितात चांगली प्रगती आहे आणि जर हस्ताक्षर थोडं सुधारलंस ना तर अजून भारी होईल. वा, हा फरक महत्वाचा आहे. पण ऐवजी अँड. आणि चुका थेट नाही तर अप्रत्यक्षपणे दाखवायच्या. हो, डिरेक्टली नाही, इनडिरेक्टली. आणि दुसऱ्याच्या चुका सांगण्याआधी स्वतःच्या चुका मान्य करणं. हो, प्रिन्स फॉन बिलोने कायसर विल्हेल्म समोर तेच केलं. स्वतःची मर्यादा आधी सांगितली. याने काय साधतं? आपण समोरच्या व्यक्तीच्या लेवलला येतो. आपणही परफेक्ट नाही हे दाखवतो. मग टीका स्वीकारणं सोपं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोकांना त्यांची प्रतिष्ठा जपायला मदत करायची. लेट देम सेव्ह फेस. म्हणजे काय? म्हणजे आपण बरोबर असलो तरी दुसऱ्याला सगळ्यांसमोर चुकीचं ठरवून अपमानित करून काय मिळणार? काही नाही. उलट आपण एक माणूस गमावतो. त्यांची इज्जत जपणं हे महत्त्वाचं आहे. खरे. आणि सुधारणेला प्रोत्साहन. अगदी छोट्या सुधारणेचंही कौतुक करायला हवं. अगदी. एनरिको कारुसोचं उदाहरण आठवा ना. त्याचा पहिला शिक्षक म्हणाला होता, तू गाऊच शकत नाहीस. आणि तो जगप्रसिद्ध गायक झाला. कशामुळे? त्याच्या आईने केलेल्या कौतुकाने आणि प्रोत्साहनाने. टीका माणसाची उमेद मारते, तर कौतुक आणि प्रोत्साहन झोपलेल्या क्षमतांना जागं करतं. म्हणून प्रत्येक छोट्या प्रगतीला दाद द्यावी. आणि लोकांना चांगली प्रतिष्ठा द्यावी. एक चलील रेप्युटेशन द्यावी, ज्याला ते जागण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे ते मारी द डिशवॉशरचं उदाहरण. हो, तिला जेव्हा तिच्या बॉसने तिच्या कामाचं अनपेक्षितपणे कौतुक केलं तेव्हा ती पूर्ण बदलली. किंवा तो मेकॅनिक बिल, जो बिघडला होता. हो, त्याला जेव्हा मालकाने सांगितलं तू एक उत्कृष्ट मेकॅनिक आहेस,
तेव्हा त्याने ती इमेज जपण्यासाठी पुन्हा चांगलं काम करायला सुरुवात केली. लोकांना त्यांच्या चांगल्या प्रतिमेनुसार वागायला आवडतं. चुका सुधारणं सोपं आहे असं लोकांना वाटायला लावणं, हे कसं करायचं? त्यांच्या क्षमतेवर विश्वास दाखवून, त्यांना एन्करेज करून. तो ब्रिजचा खेळाडू एलाय कल्बर्टसन, हो, त्याला एका बाईने सांगितलं की तुझ्यात टॅलेंट आहे. आणि तो चॅम्पियन बनला. आपण लोकांच्या क्षमतेवर विश्वास दाखवला की ते स्वतःवर जास्त विश्वास ठेवायला लागतात. आणि लोकांना त्यांच्या चांगल्या म्हणजे उदात्त हेतूंना आवाहन करायचं. हो, कारण प्रत्येकाला आतून वाटत असतं की आपण चांगले आहोत, प्रामाणिक आहोत. त्यांच्या त्या चांगुलपणाला साथ घालायची. तो जेम्स थॉमस बुडीत खाती कशी वसूल करायचा? ग्राहकांच्या प्रामाणिकपणाला आवाहन करून. बरोबर. आणि लोकांना आव्हान द्यायचं, चॅलेंज. चार्ल्स श्वाबने काय केलं कारखान्यात? जमिनीवर आकडा लिहिला, स्पर्धा लावली. आणि उत्पादन वाढलं. स्पर्धा, आव्हान हे माणसाला जास्त प्रयत्न करायला लावतात. आणि शेवटचं सूत्र, तुम्ही जी गोष्ट करायला सांगताय ती करण्यात समोरच्याला आनंद वाटेल असं करावं. म्हणजे WIFM, व्हॉट्स इन इट फॉर मी. त्यांच्या फायद्याचं काय आहे हे दाखवावं. अगदी बरोबर. कर्नल हाऊसने ब्रायनला महत्वाचं फील करून दिलं. विल्सनने मॅकॅडूला कॅबिनेटमध्ये येणं म्हणजे देशावर उपकार करण्यासारखं आहे असं भासवलं. नेहमी समोरच्या व्यक्तीच्या फायद्यावर फोकस ठेवायचा. म्हणजे लोकांना असं वाटलं पाहिजे की हे त्यांच्यासाठी चांगलं आहे. तेव्हाच ते जास्त उत्साहाने ती गोष्ट करतील. तर एकंदरीत काय, लोकांवर प्रभाव टाकणं, चांगले संबंध बनवणं, हे म्हणजे काहीतरी फसवणं किंवा मॅनिप्युलेशन नाहीये. अजिबात नाही. तर ते मानवी स्वभाव समजून घेणं आहे. प्रामाणिकपणा, सहानुभूती, दुसऱ्याच्या नजरेतून बघणं, कौतुक करणं, हेच महत्वाचं आहे. अगदी. आणि हे लक्षात ठेवायला हवं की ही काही जादूची कांडी नाहीये. हे एक ॲक्शन बुक आहे. म्हणजे हे फक्त वाचून ठेवायचं नाही. यातल्या गोष्टी रोजच्या जगण्यात वापरायच्या आहेत. प्रॅक्टिस करावी लागते. सरावाने जमतं म्हणायचं. हो, सुरुवातीला कदाचित थोडं ऑकवर्ड वाटेल, ठरवून करतोय असं वाटेल, पण हळूहळू ती सवय होते आणि मग ते नॅचरली आपल्या वागण्याचा भाग बनतं. खरंय, आज आपण खूप वेगवेगळ्या पद्धतींवर बोललो. विचार करायला लावणारा प्रश्न हा आहे की यातलं कोणतं तत्व आपल्याला स्वतःला वापरायला सगळ्यात जास्त अवघड वाटतं, आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आज आपण काय एक छोटंसं पाऊल उचलू शकतो. अगदी साधं, एखाद्याचं खरं कौतुक करणं किंवा पुढच्या वेळेस वाद टाळण्याचा प्रयत्न करणं. सुरुवात तर कुठूनही करता येईल, नाही का? नक्कीच. सुरुवात करणं महत्वाचं आहे.